हाय नमस्कार मैत्रिणींनो, रुपाली आर.पी. फॅशन या यूट्यूब चॅनलवरती आपलं अगदी मनापासून स्वागत. तर हे पहा मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत गळारुंदी कशी घ्यायची ते. ठीक आहे. बऱ्याचदा काय होतं, आपली गळारुंदी जर चुकली तर ब्लाऊज पूर्णपणे बिघडू शकतो. कितीही आपण व्यवस्थित ब्लाऊज शिवण्याचा प्रयत्न केला तरीही आपलं ब्लाऊज हे गळा जर व्यवस्थित आला नसेल तर ब्लाऊज बिघडू शकतो. तर त्याच्यासाठी आपण पहिली ट्रिक काय करायची, जर ज्यावेळी आपलं ब्लाऊज कस्टमर शिवायला येतं त्याचवेळी आपण खात्री करून घ्यायची की कस्टमरला ते ब्लाऊज व्यवस्थित बसतं आहे का. ठीक आहे. जर ब्लाऊज व्यवस्थित कस्टमरला बसत असेल आणि जे आपण व्हिडिओज सेंड केलेले आहेत जर ते तुम्ही बघितलात आणि त्या पद्धतीने जर तुम्ही ब्लाऊज शिवण्याचा प्रयत्न केलात तर नक्कीच तुमचं ब्लाऊज व्यवस्थित बसू शकतं. ठीक आहे. तर त्याच्यासाठी प्रथम आपण कस्टमरचा आपल्या हातात ज्यावेळी ब्लाऊज येतं त्यावेळी आपण त्या कस्टमरकडून खात्री करून घ्यायची की ते ब्लाऊज त्या व्यक्तीला नीट बसतं आहे का. ठीक आहे. जर कस्टमरला व्यवस्थित ब्लाऊज बसत असेल आणि आपण परफेक्ट मापं टाकत असू तर आपला ब्लाऊज अजिबात बिघडणार नाही. ही गोष्ट मी तुम्हाला स्वानुभवाने सांगते मैत्रिणींनो, कारण बऱ्याचदा असं झालेलं आहे की ब्लाऊज कस्टमर ज्यावेळी घेऊन येतं ते दुसऱ्या व्यक्तीच्या मेजरमेंटचं असल्यामुळे ते ब्लाऊज आपण जर शिवायला घेतलं तर आपलं ब्लाऊज देखील बिघडू शकतो आणि मग आपल्यालाच वाटतं की आपलीच काहीतरी गलती असेल त्याच्यामुळे आपलं ब्लाऊज बिघडलेलं आहे. ठीक आहे. आणि मग आपला कॉन्फिडन्स देखील लो होऊन जातो आणि ब्लाऊज शिवण्याची इच्छा कमी होते. ठीक आहे. तर त्याच्यासाठी आपण हे देखील करणं गरजेचं आहे की ब्लाऊज व्यवस्थित आहे का याची खात्री करून घेणं. ठीक आहे. चला तर मग मैत्रिणींनो, अजिबात आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर व्हिडिओला सुरुवात करतेवेळी आपण शोल्डरचे जे मेजरमेंट घेणार आहोत ते बाहीच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत व्यवस्थित मेजर टेप लावून आपण मेजरमेंट घेणार आहोत. तर हे पहा, अशा पद्धतीने आपण शोल्डरचं मेजर घेणार आहोत. तर ही आपली पूर्ण खांदा म्हणजेच पूर्ण शोल्डर आलेली आहे बघा 10.5 इंचावरती. ठीक आहे. अशा पद्धतीने व्यवस्थित टेप लावून ब्लाऊज ठेवून व्यवस्थित अशा पद्धतीने करायचं आहे. त्याच्यानंतर आपण इथं बघा आपण साईड शोल्डर घेणार आहोत. तर साईड शोल्डर ही आपण बाहीच्या या टोकापासून शिराईपासून गळ्यापर्यंतचा जो भाग असतो ना त्या भागाला आपण साईड शोल्डर म्हणत असतो. तर हे आपण साईड शोल्डरचं मेजरमेंट घेतो आहे बघा, ते आहे 2 इंच. ठीक आहे. याला आपण साईड शोल्डर म्हणत असतो आणि हे आपण घेणं देखील तेवढंच गरजेचं आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे आपली गळारुंदी व्यवस्थित येते. तर हे आपलं साईड शोल्डरचं मेजरमेंट आलेलं आहे 2 इंच. ठीक आहे. तर आता आपण पेपरवरती बघणार आहोत साईड शोल्डर मेजरमेंट कसं टाकायचं आणि ती कटिंग कशी करायची. ठीक आहे. चला तर मग बघूया आपण पेपरवरती. तर त्याच्यासाठी हे बघा मी न्यूजपेपर घेतलेला आहे आणि त्याच्यावरती आपण आता मेजरमेंट टाकणार आहोत. परंतु त्याआधी मी मैत्रिणींनी तुम्हाला रिक्वेस्ट करेन की जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि आपल्यासारख्याच एखाद्या गरजू महिलेला किंवा नवीन शिकणाऱ्या महिलेसाठी मैत्रिणीसाठी आपण व्हिडिओ शेअर करत जा. ठीक आहे. तर हे पहा, आता आपण शोल्डर बघणार आहोत. शोल्डर आपली किती होते 10.5. ठीक आहे. 10.5च्या निम्मे आपण केलं तर आपण कॅल्क्युलेशन करते वेळी किती येणार आहे ते 5.25. त्याच्यासाठी ही आपण ट्रिक बघा, अशा पद्धतीनं जर 10.5वरती दुमडून घेतलं तर आपल्याला ही शोल्डरच्या निम्मे मिळू शकते. हे बघा 10.5वरती अशा पद्धतीने धरल्यावर आपल्याला हे 5.25 इंचावरती शोल्डर मिळालेली आहे. परंतु त्याच्यात आपण अजून अर्धा इंच एक्स्ट्रा घेणार आहोत कारण बाहीच्या साईडला आपला अर्धा इंच शिलाई मार्जिन जाणार आहे. ठीक आहे. म्हणून पूर्ण खांद्याच्या निम्मी अधिक अर्धा इंच म्हणजेच किती 5.25 इंचावरती. हे बघा पुन्हा एकदा दाखवते मी, पूर्ण खांद्याच्या निम्मी. हे बघा अशा पद्धतीने बघू शकता. इथं 5.25 अधिक अर्धा इंच म्हणजेच 5.25 इंचावरती आपण खुणा करून घेणार आहोत शोल्डरसाठी. ठीक आहे. ही आपली पूर्ण खांद्याचे निम्मे आहेत, त्याच्यात अर्धा इंच ॲड केले आहेत. अर्धा इंच आपली बाहीच्या ठिकाणी शिलाई मार्जिन जाणार आहे. ठीक आहे.
त्याच्यानंतर आपण टेप न उचलता तेच मागच्या साईडला पुन्हा टाकणार आहोत साईड शोल्डर. ठीक आहे. मग आता साईड शोल्डर किती होती आपली 2 इंच बरोबर. साईड शोल्डरच्या साईड शोल्डर अधिक पाऊण इंच. मग आता 2 साईड शोल्डर होती 2 इंच, 2 अधिक आपण किती टाकणार आहोत पाऊण इंच, म्हणजे किती होणार 2.25 इंच. ठीक आहे. साईड शोल्डर अधिक पाऊण इंच, पाऊण इंच म्हणजेच किती अर्धा आणि पाव. ठीक आहे, म्हणजेच पाऊण इंच. आता अर्धा आणि पाव म्हणजे पाऊण इंच आपण इथं एक्स्ट्रा का घेणार आहोत, तर अर्धा इंच आपला बाईच्या साईडला जाणार आहे आणि पाव इंच आपलं गळ्याच्या साईडला, म्हणजे आपण गळ्याचा कुठला हे म्हणजे पायपिंग केले किंवा आपण गळ्याचा कुठला हे शेप दिला तर त्याच्यासाठी आपल्याला हे पाव इंच शिलाईमध्ये जाणार आहे, शिलाई मार्जिनमध्ये. ठीक आहे. त्याच्यासाठी आपण म्हणून पाऊण इंच घेतलेला आहे. तर त्याच्यानंतर इथं बघा आपण मेजर टेप न उचलता त्याच साईड आपण मागे घ्यायचं आहे, म्हणजेच साईड शोल्डर 2 होती त्याच्यात आपण पाऊण इंच घेऊन आपलं इथलं मेजरमेंट येणार आहे 2.25 इंच. बघा अशा पद्धतीने अर्धा इंच इथं जाणार आहे. त्याच्यानंतर इथं पाव इंच गळ्याच्या साईडला जाणार आहे. ठीक आहे, आलं लक्षात. बघा त्याच्यानंतर साईड शोल्डर अधिक पाऊण इंच म्हणजेच 2.25 इंचावरती अशा पद्धतीने आपण खुणा करून घेतले आणि उरलेला जो भाग आहे जो आपला तो गळा रुंदीचा आहे. ठीक आहे. म्हणजेच आपल्याला गळा रुंदी आपल्याला सांगितलं जातं की एवढ्या एवढ्या छातीसाठी एवढी एवढी गळा रुंदी टाका, पण तरी आपल्याला काहीतरी फेरफार होतो त्या ब्लाऊजमध्ये. त्याच्यासाठी आपण अशा पद्धतीने जर तुम्ही गळा रुंदी काढलीत तर परफेक्ट येऊ शकते. बघा अशा पद्धतीने ही जी आपली आलेली आहे ती गळा रुंदी. ठीक आहे. हा जो पार्ट आहे तो आपला शोल्डरचा आहे. आलं लक्षात. तर आय होप मी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, तुमच्या लक्षात आलंच असेल. हे अर्धा इंच आपलं बाहीच्या ठिकाणी जाणार आहे आणि इथं आपलं पाव इंच गळ्याच्या साईडला. ठीक आहे. अशा पद्धतीने आपलं परफेक्ट मेजरमेंट येणार आहे जर तुम्ही या पद्धतीने कटिंग करत असाल तर. आणि कटिंग करून देखील आपण स्टिचिंग करते वेळी देखील तेवढंच मेजरमेंट ठेवून स्टिच करायचं आहे. ठीक आहे. नाहीतर कटिंग एका पद्धतीने आणि स्टिचिंग घेतेवेळी आपण अर्ध्याच्या पाऊण घेतलं किंवा जिथं आपण पाव सांगितलं आहे तिथं आपण आणखीन वाढवलं तर ब्लाऊजमध्ये पुन्हा प्रॉब्लेम येऊ शकतो. ठीक आहे. मग त्याच्यासाठी जिथं अर्धा सांगितलं आहे तिथं अर्धाच इंचावरती आपल्याला स्टिचिंग करायची आहे. ठीक आहे. आणि पाव इंच गळ्याच्या साईडला तिथं पाव इंचच आपल्याला स्टिचिंग करतेवेळी देखील करायचं आहे, कारण पाव इंचच आपण सोडलेलं आहे त्याच्यासाठी. ठीक आहे. तर हे बघा अशा पद्धतीने आपली गळा रुंदी परफेक्ट आलेली आहे. ठीक आहे. तुम्ही देखील अशा पद्धतीने नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगा जा मैत्रिणींनो प्लीज की व्हिडिओ कसे वाटतात ते. ठीक आहे. म्हणजे जेणेकरून मला समजेल की माझ्या व्हिडिओमध्ये काही कमी जास्त होत असेल तर. ठीक आहे. तर त्याच्यासाठी प्लीज लाईक करा, कमेंट करा. हे बघा अशा पद्धतीने आपण मग जेवढा गळा असेल आपला मागच्या साईडचा किंवा फ्रंट साईडचा तो आपण टाकू शकतो. ठीक आहे. पण अशा पद्धतीने ही आपली आता गळा रुंदी आलेली आहे आणि ही गळा रुंदी आपली परफेक्टच बसते. त्याच्यामुळे अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. ठीक आहे. आणि थँक्यू व्हिडिओ लास्टपर्यंत बघितल्याबद्दल. आणि आय होप व्हिडिओ तुमच्या लक्षात नक्कीच आला असेल. ठीक आहे. थँक्यू सो मच.